हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघत आहोत बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आणि ह्या ब्लाऊजचं डिझाईन कसं बनवलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने घडी अगोदर घालून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण हाईट टाकत आहोत आणि पाठचा आणि पुढचा जो भाग आहे ना तो दोन्ही पाठ हे एकासोबतच इथे निघणार आहेत. तर हाईट आहे 14 इंचाची. व्यवस्थित बघायचं आहे. 14 इंचामध्ये 1 इंच मिळवायचं आहे मागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी 2 इंच मिळवायचे आहेत. तर ह्या पद्धतीने अशी घडी घालून घ्या. तुम्ही पाहू शकता मी जशी घातलेली आहे ना घडी त्याच पद्धतीने घडी घालायची आहे. अगदी परफेक्ट असं कटिंग आणि स्टिचिंग इथे होणार आहे. तर त्या पद्धतीने आपण ही कटिंग बघणार आहोत. अगदी परफेक्ट कटिंग होणार आहे ही. आणि ब्लाऊजही दिसायला खूप सुंदर तयार झालेला होता. तर मी पहिल्यांदा आहे ना घडी व्यवस्थित चेक केली आणि ही घडी जी आहे हाताने अगदी व्यवस्थित असे प्लेन करून घेतलेली आहे. बॅक साईडला आपण अंतर घेतलेलं आहे उंचीचं 15 इंच. तयार होणार आहे 14 इंच. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला अजून 1 इंच जे आहे ते एक्स्ट्रा वाढवलेलं आहे. त्याने काय होतं पुढच्या साईडला अंतर वाढवल्यामुळं की हात जर का आपण वरती केले ना तर ब्लाऊज जो आहे तो अजिबात वरती जात नाही. त्याच्यामुळं ही पद्धत वापरायची आहे. आणि आता आपण जसं मार्क केलेलं आहे ना तसंच आपण कटिंग करून घेणार आहे. म्हणजे पुढचा भाग जो आहे तो टोटल 16 इंचाचा हा तयार झालेला आहे. लगेच मी कटिंग करून घेतलेली आहे. आणि ह्या कपड्याला आहे ना आपण पलटी मारून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने पलटी मारून घेतलेली आहे. आणि आपण आता मापं टाकायला सुरुवात करत आहोत. तर ही 4 फोल्डमध्ये आहे कपडा. तर रेग्युलर जसा ब्लाऊजचा आपली कटिंग आहे ना त्याच पद्धतीने अगोदर मी मापं टाकलेली आहेत. बघा 2.25 इंच घ्यायची आहे गळारुंदी. त्याच्यानंतर घ्यायचं आहे शोल्डर. तर शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंचाचं. त्याच्यात लाईनवरती खाली मोंडा खोली घ्यायची आहे. गळा घ्यायचा आहे. तर गळा मी घेतलेला आहे 7.5 इंचाचा. तयार होऊन तो 7 इंचाचा होणार आहे. मागचा गळा जर का बोटनेक असेल तर अशा वेळेस पुढचा गळा थोडासा मोठा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. बॉक्स बनवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इकडे मी आकार देऊन घेत आहे. अगदी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या डिझाईनमध्ये देऊ शकता. पानाचा, चौकोनी, पंचकोनी. तर मी इकडे थोडासा राऊंड शेपमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे मोंडा खोली घ्यायची आहे 6.5 इंचाची. चेस्ट आहे 32. व्यवस्थित मापं लक्षात घ्यायचे आहेत. चेस्ट 32 आहेत आणि ह्याच लाईनवरती आहे ना 32चा चौथा भाग येतो 8 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मिळवला किती झाले 9 इंच. आणि 9मध्ये आपल्याला आहे ना मिळवायचं आहे 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंचाचं टक्ससाठी. तर टोटल आपलं किती झालेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच 9 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. म्हणजे आपलं टोटल सगळं जे अंतर आहे ते घडी वगैरे सगळं बसणार आहे. त्याच्यानंतर असे आकार देऊन घ्यायचे आहे. एक आकार द्यायचा आहे 1 इंचावरती आणि दुसरा आकार द्यायचा आहे अर्धा इंचावरती. ही घडी जी आहे ती झालेली आहे 13.5 इंचाची. त्याच्यानंतर खालचा टक्स जो आहे तो 4 इंच घेतलेला आहे मी. बंद बाजूपासून 4 इंचावरती एक मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच मार्किंगवरती 4.5 इंचावरती परत एक उभी उंचीला मार्क करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट बसतं हे. तर ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे. बघा इकडे इथे घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित बघा 1 इंच घेतलेला आहे. तुम्ही 1.25 इंच पण घेऊ शकता छातीनुसार. तर इकडे मी 1 इंच घेतलं आहे आणि इकडे घेतलेला आहे मी 1.25 इंच. तर असा 1.5 ते 2.25 इंचाचा हा टक्स तयार होतो. खूप सुंदर बसतो. तर बघा आकार असे देऊन घेतलेले आहेत आणि हाच आकार जो आहे मोंढ्याच्या मध्यातून बरोबर या टक्सला मिळवून द्यायचा आहे. अगदी व्यवस्थित फिटिंग बसतं. तर झालेलं आहे आपलं आता हे मार्किंग करून व्यवस्थित असं बघा. तर खूप सोपी कटिंग आहे. सगळ्यांना बोटनेक जो आहे तो अवघड वाटतो. तर हा जो आहे ना फ्रंट नेक आहे तो ओपन आहे आणि बोटनेक आहे बॅक साईडला. खूप सुंदर बसतो. शोल्डर उतरायचं तर याच्यात काही प्रश्नच नाही आहे. तर आता मी दोन्ही पार्ट वेगवेगळे सुटे करून घेतलेले आहे. तर पुढे काय आयडिया आहे ती बघायची आहे. खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला प्रत्येक भागावरती वेगवेगळी मापं घ्यायची गरज पडणार नाही. गळा कट करून घेतला आहे आपण. आत्ता काय करायचं आहे पुढचा पार्ट जो आहे ना तो उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने 1.25 इंच
मागे सरकवून ठेवायचा आहे. बघा मी जसा ठेवला आहे त्या पद्धतीने हा मागे सरकवून ठेवलेला आहे अगदी व्यवस्थित. 1.25 इंचाने आपण पुढच्या साईडला एक्स्ट्रा अंतर ठेवलेलं आहे. ते कशासाठी ठेवलेलं आहे आपण, तर ते बोटनेकसाठी ठेवलेलं आहे. बरोबर हे अंतर 3.25-4 इंच भरत आहे बघा. तर ह्या पद्धतीने आपण हा पार्ट असा सरकवून ठेवा, म्हणजे काय होईल की तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला सारखे मापं घ्यायची गरज पडणार नाही. तर इकडे मी शोल्डरला एक मार्क केलं, त्याच्यानंतर बोटनेकचा आकार देण्यासाठी इथे 3.5 इंचावरती मार्क करत आहे बघा. आणि बोटनेक जो आहे तो हा डिझायनर आहे, त्याच्यामुळे डिझाईन पण तुम्हाला लगेच मी तुम्हाला दाखवणार आहे. बॉक्स बनवून घ्यायचा आहे हा 3.25-4 इंच रुंदी आणि उंचीचा. अशा पद्धतीने बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथपर्यंत आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण आता काय करणार आहोत की जे मोंढा खोली आहे ना ती 4 पदर एकसोबत आपण कट करणार आहोत बघा. तर बघा मोंढा खोली जी आहे ना बॅक साईडचा मोंढा, तर 4 पदर पकडून एकत्र कट करून घ्यायचे आहे. तिथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आता दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेणार आहोत, बॅकचा आणि फ्रंटचा. तर फ्रंटचा पार्टसुद्धा आपण आता वेगळा कट करून घेणार आहोत. फ्रंटमध्ये आपण एक्स्ट्रा आहे ना 1.5 ते 1.25-2 इंच टक्ससाठी टाकलेलं होतं आणि बॅक साईडला आपण 1.25 इंच फक्त वाढवलेलं आहे. तर ते बरोबर एकामेकाला मॅनेज होऊन जातं, काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर इकडे फिटिंगच्या साईडला आहे ना 1 इंच वरती आपण लाईन अशी मेन टक्सपर्यंत आखून घेतलेली आहे आणि ही लगेचच्या लगेच कटसुद्धा करून घेतलेली आहे. तर हे बॉडीचं कटिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण मेन कपड्यावरती हे ठेवून डिझाईनसाठी मार्किंग करून घेणार आहोत. तर मेन टक्स आपला प्रिन्सेस कटचा कट झालेला आहे बघा. तर तुम्हाला जर का बॅक ओपन ठेवायचे असेल तर प्रिन्सेस कटचा हा जो पार्ट आहे तो कट करायचा नाही आहे. आणि तुम्हाला जर का ओपन ठेवायचा असेल पुढचा नेक जो आहे तर तो कट करायचा आहे. तर आपला इकडे फ्रंटचा गळा जो आहे तो ओपन आहे, त्याच्यामुळे आपण तो कट करणार आहोत. व्यवस्थित आकार देऊन घेत आहे बघा मी पुढच्या साईडला. तर हा प्रिन्सेस कटचा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण बॅक नेकची डिझाईन बघणार आहोत. तर ही डिझाईन जी आहे ती अगदी सोपी डिझाईन आहे. या ब्लाऊजची शिलाई 550 रुपये शिलाई आमच्या इकडे चालू आहे. तर खालच्या साईडला आहे ना 3 इंचाचं अंतर घेऊन आपण आता डिझाईन बनवण्यास सुरुवात करत आहोत. त्याच्यानंतर इथे 4.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आणि ही डिझाईन आहे ती सोप्यात सोपी बिगर कॅनव्हासची ही डिझाईन झालेली होती. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही डिझाईन बनवून आणि अगदी आरामामध्ये तुम्हालाही जमणार आहे. अजिबात अवघड नाही आहे. तर व्हिडिओ बघत राहायचा आहे डिझाईनचा. संपूर्ण डिझाईनचा व्हिडिओ जो आहे तो लगेचच पोस्ट होणार आहे. लगेचच ह्याच्यातच मी दाखवणार आहे तुम्हाला. तर कटिंग आपली ब्लाऊजची झालेली आहे. बघूया आता मशीनवरती याची स्टिचिंग डिझाईन कशी बनते ते. तर कटिंग लक्षात आली असेल, कटिंग आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायचं आहे. आपण आता इकडे बाही बघत आहोत. बाही आहे तयार. तर बाही मी तुम्हाला दाखवत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर तयार बाही आपल्याला ठेवायची आहे. 10.5 इंचाची विथ पफची स्लीव्ज आहे. याला थोडंसं प्लेट्स पण आपण घेणार आहोत. तर इकडे व्यवस्थित कपडा प्लेन केला. त्याच्यानंतर इकडे आपण घडी टाकत आहोत. तर घडी आपली आहे जेवढी आपण छातीची घेतली होती एक्स्ट्रा मार्जिन पकडून तेवढीच मी इकडे घडी घेत आहे बघा. तर घडी मी घेतलेली आहे 9 इंचाची. याला थोडासा जॉईंट्स येणार आहे. तर जॉईंट्स आपण काय जॉईंट्सचं मार्जिन आहे ते कट करताना मार्जिन पकडूनच करत असतो, त्याच्यामुळे काय मार्जिनचं अंतर पकडायचं नाही आहे. तयार बाही ठेवायची आहे 10.25 इंचाची. 11.25ला मार्क करून बॉक्स असा बनवून घ्यायचा बघा. मी इथे बनवत आहे ना तसा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला बरोबर 11.25 सुट्या पादरापासून 3.5 इंच कॅप हाईट, तिथून पुढे 2 इंच आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आता वरती आहे ना आपल्याला जेवढा पफ घ्यायचा आहे तेवढं तुम्ही घ्यायचं आहे. तर मी इकडे घेतलेलं आहे 1.5 इंचाचं अंतर वरती पफसाठी आणि आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. हे झालेलं आहे बाहीचं ड्राफ्टिंग आपलं रेडी. तर व्यवस्थित अशी बाही पण तयार झालेली आहे. तर दंडघेर घ्यायचा आहे 4.5 इंचाचा दंडघेर आहे. पुढे घ्यायचा आहे शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार 1.5 किंवा 2 इंच. मी 1.5 इंच शिलाई मार्जिन बाहीच्या मार्जिनमध्ये घेत असते दंडघेराच्या आणि कटिंग करून घेतलेली आहे. आता हे सगळे पार्ट जे आहेत ना आपण मेन कपड्यावरती बसून कटिंग करून घेणार आहोत आणि लगेचच याच्या
डिझाईन बॅक नेकची डिझाईन जी आहे ती बघणार आहोत. तर ही कटिंग कशी वाटली तुम्हाला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून डिझाईन जी आहे ती थोडीशी व्हिडिओ जो आहे तो फास्ट झालेला आहे, त्याबद्दल सॉरी. तर डिझाईन आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायचं आहे. सोबतच आपण इथे ह्याला जोड द्यायचा होता म्हणजे जॉईंट द्यायचा होता, तेही बघत आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी लगेचच्या लगेच जॉईंटसुद्धा देऊन घेत असते. तर माझी सांगण्याची पद्धत आणि शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. तर इथे अस्तरची संपूर्ण कटिंग झालेली आहे. तर आपण आता हे मेन कपड्यावरती ठेवून कट करून घेऊया.